गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सतत जेव्हा मनुष्य विचार करतो ना, तेव्हा त्याला मिळालेलं सुख आहे ना, त्याचा सुद्धा नाश होत असतो। म्हणून हे विचार आपल्या जीवनामधून जेव्हा जातील ना, तेव्हा खऱ्या सुखाची आपल्याला ओळख होणार आहे। पण हे विचार जातील कधी बरं? जेव्हा मनुष्याची संगत व्यवस्थित लाभेल। म्हणजे संगतीचा परिणाम एवढा श्रेष्ठ असतो ना, की आपल्या साधू संतांनी आपल्याला सांगूनच ठेवलेलं आहे। आपण महाभारतामध्ये रामायणामध्ये अशा अनेक कथा ऐकल्या। त्या संगतीमुळं त्यांची अधोगतीसुद्धा झाली आणि संगतीमुळं त्यांच्या जीवनामध्ये भक्तिमार्गसुद्धा घडला। मग असा भक्तिमार्ग आपल्या जीवनामध्ये घडायला हवा की नको? म्हणजे हे कर्म आहेत ना, खोटेपणा, धोका देणं, नाटकं करणं, या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद देतील, पण यांची किंमत तुम्हाला आहे ना, ती भविष्यामध्ये कधी ना कधी मोजावी लागणार आहे, ती भविष्यामध्ये चुकवावी लागणार आहे। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, नेहमी आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा, आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका। कारण बघा, तुम्हाला रामायणामधला किस्सा तुम्हाला सांगायचं विसरलं। म्हणजे राम आणि रावणाची रास एकच होते ना। बघा, तुम्ही विचार करू शकता की आपण कधी कधी आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट येतात ना, तेव्हा आपण कॅलेंडर बघतो। म्हणजे त्या कॅलेंडरमध्ये आपण रास शोधायला सुरुवात करतो की या वर्षी माझ्या राशीमध्ये काय लिहिलेलं आहे। आणि कधी कधी असं होतं ना की राशीमध्ये निगेटिव्ह गोष्टी लिहिलेल्या असतात। मग आपण पॉझिटिव्हली गोष्टी वागणं त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। आपण दुःखामध्ये जातो, दुःखामध्ये बुडून जातो। पण या गोष्टीवर कधी विश्वास ठेवू नका, कारण खरे नशीब आहेत ना, ते आपल्या कर्मावर आहेत। आपण जशी कर्म श्रेष्ठ करू ना, तसं आपलं जीवन घडत असतं। म्हणजे आपण रामायणामध्ये पाहिलं असेल, रावण आणि रामाची रास एकच होती ना, पण नियतीनं दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळ दिलं होतं। म्हणजे या वर्ण आपल्याला काय कळतं बरं? की मनुष्याची रास आहे ना, ती निश्चित एक असेल, पण प्रत्येक जण सेम कर्म करतो का बरं? म्हणून या राशी भविष्यांच्या मागे लागून आपल्या जीवनाची अधोगती करू नका। आयुष्यामध्ये जे करायचं आहे ना, ते श्रेष्ठ मनाने करा। आणि ही श्रेष्ठ मनाने केलेली कर्म आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीपासून सुटका करत असतात। म्हणजे आता कर्म नक्की करायची कशी बरं? बघा, तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख येतं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने सुख येतं। पण कधी कधी लोभापायी मनुष्य स्वतःची कर्म विसरून जातो। कधी कधी एवढं सुख येतं ना, मनुष्य जागृत होऊन त्या सुखाची जोपासना करत असतो। पण तो जोपासना कधी करेल बरं? जेव्हा त्याच्या मुखामध्ये रामनाम असेल, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये मनाचे श्लोक घडतील, दासबोध घडेल, त्याच्या पूर्ण वैखरीमध्ये श्रीरामाचं नामस्मरण असेल, तेव्हाचे घडेल ना। म्हणजे हा पैशाचा लोभ आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीसुद्धा निर्माण करत असतो। म्हणजे ज्याचे त्याचे कर्म आहेत ना, ते ज्याचे त्याचे कर्म ते ज्याच्या त्याच्या नशिबानं येत असतात। म्हणजे आपण कर्म करायचे कसे हे आपणच ठरवत असतो ना, की दुसरा कोणी ठरवतो बरं? बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया। नक्की मनुष्याच्या जीवनामध्ये हा लोभ येतो ना, तेव्हा मनुष्याचं जीवन कसं रसातळाला जाऊन मिळतं। एक व्यक्ती होती, त्याच्याजवळ खूप धनसंपत्ती होती, पण त्याला मूळबाळ अजिबात नव्हतं।
बायको सतत आजारी असायची. आजार वाढला आणि एक दिवस तिचं निधन झालं. त्यानं दुसरं लग्न केलं. देवाच्या कृपेनं त्याच्या दुसऱ्या बायकोनं एका सुंदर मुलीस जन्म दिला. आता तो जास्त उत्साही निर्माण झाला होता. परिश्रम करून पैसा कमवू लागला होता. परंतु प्रभूची माया आहे ना, ती विचित्रच असते ना. जेव्हा जे आपण ठरवतो ना त्याच्या उलटच होत असतं. म्हणून तो सर्वांना कटपुतळीसारखा आपल्या बोटांनी नाचवत असतो. यावेळेस व्यक्ती स्वतः आजारी पडते. आता जगण्याची आशा पण क्षीण झाली होती. त्याच्याजवळ पैसा भरपूर होता, बायको होती, त्याची मुलगी होती. आता मुलगी लहानच होती ना. तो विचार करू लागला की जर त्याचा मृत्यू झाला तर त्याची बायको दुसरं लग्न करेल. म्हणजे मनुष्याचं हे डोकं असतं ना, ते सैतानाचंच घर असतं ना. जेव्हा त्याच्या जीवनामध्ये नामस्मरण नसतं ना, वेगवेगळे वाईट विचार त्याच्या जीवनामध्ये येत असतात. तो विचार करू लागला की जर त्याचा मृत्यू झाला ना तर त्याची बायको दुसरं लग्न करून टाकेल, सर्व संपत्ती घेऊन नवऱ्याकडे निघून जाईल आणि त्याच्या मुलीचं आयुष्य आहे ना ती दुःखामध्ये लोटलं जाईल. हाच विचार सतत मनामध्ये त्याच्या घोळत होता. त्यामुळं तो रात्रंदिवस चिंता करत असे. काय करावं याचा प्रश्नाने तो त्रासला होता. शेवटी त्यानं आपल्या मित्राला बोलावून सांगितलं की माझ्याजवळील पैसा आहे ना तो जमिनीत पुरून ठेवू. म्हणजे जेव्हा माझी मुलगी मोठी होईल ना तेव्हा तिला तो पैसा तू दे. बघा, त्या मित्राला त्यांनी सांगितलं आमच्या दोघांमध्ये प्रभू राम आहे आणि काही दिवसानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पण त्याचा अंदाज खोटा ठरला ना. त्याच्या बायकोनं दुसरं लग्न केलं नाही. ती आपलं वैधव्य आपल्या मुलीच्या आधारावर काढू लागली. पण काही काळानंतर मुलगी मोठी झाली. तिच्या वडिलांच्या मित्रानं येऊन सांगितलं तुझ्या वडिलांनी पैसा कुठे लपवून ठेवला आहे हे मला सुद्धा माहीत आहे. आज रात्री तू कुदळ फावडा जे काही तुला भेटेल ना ते तू घेऊन ये आणि त्या शेताजवळ ये. मुलगी रात्री तिथे जाते आणि म्हणाली काका चला. तू दोघेही शेतामध्ये पोचतात की अचानक तो रागाने त्या मुलीला चिडून म्हणतो तुझ्या वडिलांनी पैसा कुठे लपवला आहे मला अजिबात माहीत नाही. तुझ्या मर्जीनुसार जमीन खोदत राहा. मी काही तुझा आणि तुझ्या बापाचा नोकर नाही. वेड्यासारखा रात्री फिरत बसू. म्हणजे ती बिचारी मुलगी रडत रडत घरी आली. असे 3-4 दिवस गेले. पुढे होतं काय, आई आणि मुलगी दोघेही दुःखी झाल्या. तुझ्या काकांचा इरादा बदललेला दिसतोय. देवाची इच्छा राम भलं करो. त्याच गावामध्ये एक महात्मा आले होते. आई आणि तिची मुलगी त्यांना भेटायला जातात. रडत रडत त्या महात्माजींना घडलेला सर्व प्रसंग सांगतात. महात्माजींनी काही वेळ विचार केला आणि सांगितलं बेटी त्या व्यक्तीचा इरादा खूप खराब नाही. जिथं तो व्यक्ती उभा राहतो ना तिथेच पैसा गाडून ठेवला आहे. जेव्हा तो त्या जागेवर उभा राहतो तेव्हा त्याला पैशाचा उन्माद चढतो. तेव्हा तो स्वतः बोलत नसतो तर पैशाचा मद बोलत असतो. म्हणजे पैसा पचवणं अत्यंत कठीण असतं. तो जेथे उभा होता ना तेथील जमीन खोदायला सुरुवात कर. दोघींनी तेथील जमीन खोदली. खोदताचं धन मिळालं. त्या पैशातून आईने आपल्या मुलीचं लग्न केलं आणि शांततेनं भजनामध्ये मग्न होऊन आनंदाने जीवन जगू लागले ना. म्हणजे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? हा पैसा आहे ना, हा लोभ आहे. जर तुमच्या शरीराला चिकटला ना तुम्ही तसे नसाल सुद्धा. पण जेव्हा हा शरीराला लोभ चिकटतो तेव्हा मनुष्याचं मन सुद्धा फिरून जातं. म्हणजे हा लोभ एवढा वाईट आहे ना. हा लोभ म्हणजे राक्षसच आहे ना. होत्याचं नव्हतं करून टाकतो. म्हणजे मनुष्याचे जेव्हा पैसा दिसतो ना तेव्हा डोळे फिरू लागतात. त्याला वाटू लागतं आयुष्यात सर्वात महत्त्वाचा पैसाच आहे आणि हा पैसा मनुष्याची अधोगतीच करतो ना.
आणि जेव्हा अधोगती निर्माण होते ना, तेव्हा मनुष्याच्या वाटेला काय येतं बरं? दुःखच येतं ना. म्हणून कुणाची संपत्ती कधी हडप करू नका. दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका. पैसा आज आणि उद्या आहे, आज आणि उद्या नाही, पण आयुष्यभरची नाती आहेत ना, ती आपल्याला जपायची आहेत. त्याच्यामध्येच भगवंत आहे. म्हणून दुसऱ्याशी कधीही वाईट बोलू नका. आपली कर्म नित्य नेमानं करा. उपासनेला महत्त्व द्या. त्यातच खरा भगवंत आहे ना. दुसऱ्याची संपत्ती पाहून आपल्या मनाला आहे ना, वाईट गोष्टीमध्ये गुंतवू नका. बघा कावळ्याची गोष्ट ऐकलेली असेल. तुमच्या मनामध्ये एकदा प्रश्नसुद्धा पडलेला असेल की कावळा काळा का असावा बरं? एवढा काळा आहे की उजेडातसुद्धा तो दिसत नाही, म्हणजे एवढा कावळाच काळा का बरं? दुसरे पक्षी एवढे काळे का नाहीत बरं? बघा, त्याचंसुद्धा उत्तर समर्थांनी दिलेलं आहे. फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, तुम्ही ऐकलेली सुद्धा असेल. त्यावेळी सगळ्या पक्ष्यांचे रंग होते ना, ते पांढरे शुभ्र होते. मोर पांढरा, पोपट पांढरा, बगळा पांढरा, चिमणी पांढरी, कावळा पांढरा. एकदा झालं काय, देवाने सर्व पक्ष्यांना आपल्या घरी बोलावलं. सगळे पक्षी देवाच्या महालामध्ये दाटीवाटीने जमले. मोर, कबूतर, चिमणी, पोपट सगळे तेथे आले होते. फक्त हा कावळा तेवढा आला नव्हता. देवानं बघितलं, सगळे पक्षी देवाने बोलवल्याप्रमाणे जमले होते. जणू काही शुभ्र ढगच देवाच्या महालामध्ये उतरलेले होते. देवानं एकदा सर्व पक्ष्यांवर नजर फिरवली आणि देवाच्या लक्षात आलं की फक्त कावळा आलेला नाही. देवानं पक्ष्यांना विचारलं, कावळा का आला नाही बरं? कोणालाच काही माहीत नव्हतं. सगळेजण विचारच पडतात, त्यामुळं कोणालाच उत्तर देता येईना. देवानं चिऊताईला जवळ घेतलं आणि चिऊताईला विचारायला सुरुवात केली. बोलावलं. तिच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवत देव म्हणाला, चिऊताई, तू कावळ्याला चांगलंच ओळखतेस, तू जाऊन घेऊन ये. बघा, चिमणी कावळ्याकडे जाते. कावळा एका झाडाच्या फांदीवर डुलक्या घेत बसला होता. चिमणीनं कावळ्याला देवाचा निरोपसुद्धा सांगितला. आता तुम्ही म्हणाल, ही लहान मुलांची गोष्ट सांगायची घेतली का? तर अजिबात नाही. या गोष्टीमध्ये, या कथेमध्ये सार आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला उपयोगी पडणार आहे. हा बोध आहे ना, मनुष्याचं जीवन सुंदर बनवणार आहे. बघा, तेव्हा तो कावळा आहे ना, त्या फांदीवर डुलक्या घेत बसला होता. चिमणीनं कावळ्याला देवाचा निरोप सांगितला आणि ती म्हणाली, देवाने तुला ताबडतोब बोलावलेलं आहे. कावळ्यानं उर्मटपणानं विचारलं, का बरं? चिमणी म्हणाली, मला माहीत नाही. कावळा म्हणाला, मग मी येत नाही जा. बघा, तेव्हा चिमणी परत देवाकडे जाते आणि सांगू लागली. कावळा म्हणाला, मी येत नाही. देवाला सुद्धा राग येतो, परंतु त्याने तो आवरला आणि कबुतराला सांगितलं, कबुतरा, तू जा, तू जाऊन कावळ्याला घेऊन ये. कबूतर उडत उडत कावळ्याकडे जातो आणि कबूतर कावळ्याला म्हणतो, देवाने तुला ताबडतोब बोलावलेलं आहे. कावळ्यानं फांदीवरून झोका घेत विचारलं, का बरं? कबूतर म्हणाले, देव ते आपल्याला नंतर सांगणार आहेत. कावळा म्हणाला, मग देवाला सांग, मी नंतर येईल. कबूतर बिचारं तसंच परत आलं. देव मनातून परत रागावला, पण देवानं परत राग आवरला. नंतर सर्व पक्ष्यांकडे पाहून तो म्हणाला, तुम्ही सर्व पक्ष्यांना मी बोलावलं कारण मला तुम्हाला विविध रंग द्यायचे आहेत, म्हणजे तुम्ही खूप सुंदर दिसाल. पक्ष्यांना खूप आनंद झाला. बोला, तुम्हाला कोणते रंग हवेत बरं? देवानं विचारलं. प्रथम पोपट पुढे आला आणि म्हणाला, देवा, मला हिरवागार रंग दे, म्हणजे मी कुणालाही गर्दराणामध्ये दिसणार नाही. बघा, देव म्हणाला, ठीक आहे. देवानं त्याला हिरवगार केलं. त्याची चोच तितकी रंगवायची राहिली. पोपट म्हणाला, देवा, माझ्या चोचीचा रंग तेवढा लाल चुटूक करा. देवानं त्याची चोच लाल लाल करून टाकली. आता पोपट पूर्वीपेक्षा खूप सुंदर दिसू लागला होता.
ऐटीनं तो सर्वांकडे पाहू लागला. मग एक एक पक्षी पुढे रांगेनं पुढे येऊ लागले. चिमणी म्हणाली, देवा, मला आपला मातकट किरमिजी रंग दे. मातीचा सुगंध मला खूप आवडतो. देवानं चिमणीला छान रंगवलं. चिमणी भुरकून उडून गेली. त्यानंतर कबुतरानं निळा रंग मागितला. देवानं त्याला सुंदर निळसर रंग दिला. बगळ्यानं सांगितलं, देवा, मला पांढरा रंग खूप आवडतो. माझी चोच तेवढी पिवळी करून द्या. देव हसला. त्यानं बगळ्याची चोच हळकुंडासारखी पिवळी केली. नंतर मोराचा नंबर आला. मोर म्हणाल, मला खूप रंग हवे आहेत. देवाने त्याची पिसे विविध रंगाने रंगवली. मोर खूप सुरेख दिसू लागला. त्याला खूप आनंद झाला. आनंदानं पिसारा फुलवून तो नाचू लागला. म्हणजे सगळ्या पक्ष्यांना असे विविध रंग देवाने दिले. त्यातील काही पक्षी उडून सुद्धा गेले, तरी बरेच पक्षी तेथेच होते. इतक्यात सावकाशपणे डुळत डुळत कावळा तेथे आला. देव निरनिराळ्या पक्ष्यांना सुंदर सुंदर रंग देतो आहे हे त्याला कळालं होतं. त्यामुळे तो आपल्याबरोबर रांग मोडून बघा तिथे आला होता. तो उतावीळपणे देवापुढे गेला. देवानं ते पाहिलं. देवाला राग आला, तरीही तो आवरता घेतला. कावळे दादा, तुला कोणता रंग हवा आहे बरं? कावळ्याने सगळे पक्षी बघितले. जणू तिथे रंगीबेरंगी पक्ष्यांची जत्राच भरलेली होती. कावळ्याला काही सुचेना. त्याला काही ठरवता येईना. तो गोंधळून गेला. देव म्हणाला, तुला कबुतरासारखा निळा रंग देऊ का? कावळा म्हणाला, का बरं? निळाच का बरं? बघा, देव म्हणाला, का म्हणजे त्यामुळे तू सुंदर दिसशील. कावळ्यानं मानेनंच नको म्हटलं. देव म्हणाला, तुला गुलाबी रंग हवा का? कावळा म्हणाला, का गुलाबीच का? देव म्हणाला, तुला तो शोभेल. कावळ्यानं नाक मुरडलं. देव म्हणाला, तुला हिरवा रंग देऊ का? कावळा म्हणाला, हिरवाच का बरं? मला हिरवा सुद्धा नको. म्हणजे देव एक रंग विचारत होता. रंग विचारता विचारता देवानं रंग संपत आले. तरी कावळ्याचं का काही संपत नव्हतं. देव कंटाळून गेला. शेवटी देव रागाने म्हणाला, लवकर बोल. तुझ्या मागे रांगेत कितीतरी पक्षी उभे आहेत. अजून त्यांना रंगवायचं काम चालू आहे. कावळा म्हणाला, का रंगवायचं आहे बरं? आता मात्र देव संतापला होता. देव कावळ्याला म्हणाला, तुला बोलावलं तेव्हा तू आला नाहीस. आता आलास आणि मध्येच घुसलास. कोणता रंग हवं विचारलं तर तुला सांगता येईना. सांग लवकर, माझ्याकडे वेळ नाही. कावळा म्हणाला, का बरं वेळ नाही? तुम्हाला दुसरे सर्वच पक्षी आवडतात. देव कमालीचा संतापला होता. रागाने डोळे लाल झाले होते. त्यानं कावळ्याची मानगुटी पकडली. कावळा ओरडू लागला. देवाने त्याला चक्क काळ्या रंगाच्या पिंपात बुडवून काढलं आणि पुन्हा सोडून दिलं. कावळा घाबरा होऊन पंख फडफडवत तिथून उडून गेला. आणि तेव्हापासून कावळा आहे ना, काळा कुट्ट झाला तो कायमचा. अजूनही तो देवाला का करतो असं विचारतच फिरतो असतो ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? देवानं मनुष्याला जे दिलेलं आहे ना, ते सर्वश्रेष्ठ आहे. आणि सर्वश्रेष्ठ मानून मनुष्यानं आनंदी जीवन जगायला हवं. पण जर आपण भगवंताला कायमचे नवीन नवीन प्रश्न विचारत राहिलो तर मग आपलं भक्तिमार्गामध्ये मन लागेल का बरं? आपली अवस्था कावळ्यासारखी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कावळं व्हायचं की मोर व्हायचं हे आपण ठरवा. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, या अधोगतीचं कारण आपलं मनच असतं ना. आपण स्वतः असतो. स्वतः आपण दुःख बोलावून घेत असतो. म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये, दासबोधांमध्ये हे मन कसं स्वच्छ करावं ना, हे मन कसं सुंदर करावं याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये कधी वेळ मिळाला ना तर मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, रामायण, महाभारत हे ग्रंथ आपण वाचायला हवे. पण आम्हाला मात्र वेगळा वेळ मिळत नाही. त्यावेळी आम्हाला कामं असतात असे आपण कारण देऊन पुढे जातो. मग जेव्हा मृत्यू येतो
तेव्हा मृत्यूला कारण असतं का बरं? अजिबात नाही ना. म्हणून जीवनामध्ये भक्ती करा. भक्तीशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद नाही. खरं सुख समाधान आहे ना, ते भगवंताच्या नामामध्ये आहे. भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, सर्व काही योग्यच घडणार आहे. तुमचं जीवन आनंदी आनंदी होणार आहे. म्हणून जास्त विश्वास आहे ना, भगवंतावर करा. लोकांवर जास्त विश्वास ठेवत जाऊ नका. आयुष्यामध्ये जे काही घडतं ना, ते भगवंताच्या मर्जीने घडत असतं. म्हणजे भगवंतावर सर्व काही सोपवून द्या. मग बघा, आपलं आयुष्य एवढं सुंदर होईल ना, की आपल्याला दुसऱ्याची निंदा करायला वेळच मिळणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये सुंदर जीवन जगा. चिंतेमध्ये राहू नका, भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. बघा, तुमचा आनंद किती द्विगुणित होईल. जय जय रघुवीर समर्थ.